तर हे मंडळी कसा ऐसा, तर आज आम्ही सकाळी सकाळी क्रिकेट खेळायला आलो आहोत. माझे सगळे भाचे, मी, माझा भाऊ. तर सकाळी खूप शांत आणि असं थंड वातावरण आहे कोल्हापुरात. तर आता क्रिकेट खेळणार आहे. तर बघूया. लहानपणी आम्ही जेव्हा क्रिकेट खेळत होतो तर असं आम्ही बॅटच्या खाली नंबर टाकायचो. तर ती आठवण एक ताजी झालेली आहे की बॅटच्या इथं नंबर टाकायचा आणि नंतर जाऊन आपण नंबर चूज करायचे. असं आहे. तर हे बघा, त्यात आमच्या जागो बघा चिडका लांबनं नंबर बघत होता आणि नंबर टाकल्या पहिला जाऊन चूज केलाय आणि पहिला नंबर घेतलाय. म्हणून काकाने आता त्याच्या खोडलेला आहे आणि लांब चाललाय आता नंबर टाकायला. तर ह्यो आमचा जागो असा आहे. तर बाकीचे मस्त ग्राउंड आहे, वातावरण खूप छान आहे इथं. तर आता बघूया. तिकडे बघू नको जागो, चिडी नाही करायची. तर तिथे एक सियारा उभी आहे, पाहू शकताय बघा. ही सियारा गाडी मस्त, खूप छान लुक दिसते गाडीचं. तर चला, आम्ही आलो क्रिकेट खेळायला. तर आता प्रतुल्य गेलाय बघा इथे बाउंड्रीच्या लाईनी क्लिअर करायला, म्हणजे दगड ठेवायला बाउंड्रीवर. तर इथे बघा आता नंबर सिलेक्ट करायचे चालू झालेले आहेत. हे बोट ठेवा आपापली बोट ठेवा. आणि हे अलीकडचं मी घेतले. तर हे बघा, या आठवणी ताज्या झालेल्या आहेत. लहानपणी आम्ही असं खेळायचो. 2 नंबर, माझा 1 नंबर आलेला आहे. 4 नंबर, 3 नंबर, 5 नंबर. जागोनी मगाशी चिडून 1 नंबर घेतला होता, ते आता 5व्या नंबरवर आलेला आहे जागो आमचा. आणि मी 1 नंबरवर आलेलो आहे. तर चला आता मस्त पैकी क्रिकेट खेळूया इथे. तर 2च बॉलात आउट झालेलो आहे मी क्रिकेट खेळता. आणि आता प्रतुल्य खेळत आहे, बॅटिंग करत आहे. तर हे बघा, प्रतुलने पहिल्याच बॉलमध्ये 2 रन केलेले आहेत आणि आमचा जागो बॉलर आहे, त्यामुळे काय विषयच नाही. आणि इथं सत्यम आणि इथं प्रतीक उभे आहेत फिल्डिंग करायला. आणि हे मिस केलेला आहे. जागो बॉलिंग व्यवस्थित टाक. आमचं आयुष्य बघा मागं पळत आहे बॉल घ्यायला. आम्ही बॉल अडवण्यासाठी इथं गाड्या लावलेल्या आहेत, पण बॉल लई कमी अडतोय याला. नाही आता नाही, आता माझी बॅटिंग झाली. पहिला सांगायचा होतास, पहिला सांगायचा होतास. कॅच कॅच कॅच. तर चला, चालू आहे आता क्रिकेट. तर भाचे बिचे आलेले आहेत माझे सगळे छान पैकी क्रिकेट खेळायला इथं. असे भाचे वगैरे मेवणे वगैरे आले तरच आम्ही क्रिकेट खेळायला कधीतरी येतो इथं, नाहीतर काय शक्य होत नाही क्रिकेट खेळायला. याच आठवणी असतात शेवटी. कशा मामाकडे आले की पोरं मस्त एन्जॉय केलं पाहिजे. तर चाललंय आता एन्जॉयमेंट खेळायची क्रिकेट. तेव्हा हे 2 जण चिडालेत बघा. मला नाही, मी नव्हतो. ही चिडाल्यात. जो म्हणतोय कसे काय माझे 6 बॉल झाले सगळे, मला मोजून दाखवा. आणि ह्यानं सगळे बॉल इकडे मारल्यात बघा. इथं जिथं 9 रन आहे तिथंच मारल्यात इथं. आणि आम्हाला या गाड्यांमध्ये बॉल हुडकायला लावल्यात यानं. आयुष बॅट दे चल, नाहीतर प्रशांत मामाचा 1 बॉल काउंट करणार आम्ही. माझी बॅटिंग आहे इकडं. तर चला आता माझी बॅटिंग आहे, जरा बॅटिंग करतो. आता क्रिकेट खेळून आलेलो आहे घरी. आंघोळ बिंगुळ झालेली आहे, पण बायको म्हटलं आज साप्ताहिक निवांत राहावं. तर बायकोने आज बघा इथं काम लावले मला मस्तपैकी. आता इथं घोलमा बनणार आहे, हे पाहू शकता इथं हे घोलमा. तर घोलमा आज मी बनवतो आहे आणि बायको निवांत तिथं भांडी घासत आहे आणि मला घोलमा करायचा आहे. तर हे पाहू शकता इथं मस्तपैकी कांदा फ्राय झालेला आहे, त्यात मी आत्ताच टमाटा टाकून त्याला पण छान बनवत आहे. तर गोलमा 1 नंबर होणार आहे, याची मी गॅरंटी देऊ शकतोय.
आणि ही बघा ही तरी पण मी एवढं काम करतोय तरी पण ही बायको माझी मला नावं ठेवायला बघा. कांदा कापलाय का टोमॅटो कापलाय का ते घोलमा भाजलाय? अगं खरं मी कांदा भाजालोय की हलवाईची कामं करायला. मग हे सर्वात महत्वाचं आहे. कांदा व्यवस्थित भाजला तर चव राहणार आहे. कळलं का तुला? हो. हे बघ एक नंबर भाजलाय. हेचा नाद कोण करायचा ना लक्षात ठेवायच. आणि इथं हा घोलमा आहे मस्त पैकी. आता घोलमा भाजून धुवून घेतलेला आहे. आता याला निथळून परत या ह्याच्यात टाकून मस्त पैकी मी बनवणार आहे. तर चला बघूया पुढे. इथे पहा आमचा निरेक केस विंचरून घेत होता. आरोहीकडनं आता चाललाय पलीकड श्रीजा बरोबर खेळायला. असू दे कुल्फी नाही खायची. सकाळ जर लय काय काय खाल्ले. आता सर्दी वाटते माझ्यासारखी. आता आरोही दीदीला बघ कशी सर्दी झाल्या. येऊन जाऊन 4-5 गोळे. हे 4-5 गोळे. तर इथं टाकी भरून वाहत आहे आमची. आणि निरेक बघा हिच्या अंगावर पाणी उडवून पळत आहे बघा. पाणी घेतोय तिथलं आणि हिच्या अंगावर उडवतोय बघा. आता हे बघा ही दोघं बघा अजून. हे बघा मस्ती नुसती दोघांची मस्ती आहे बघा. अरे बस बस या आता.